न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी परंडा तालुक्यात अक्षरशः राजकीय जत्रेचे स्वरूप पाहायला मिळाले। काशिमबाग परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह येथे सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने आणि समर्थकांच्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। अर्ज भरण्याची अंतिम मुदत बुधवारी असल्याने सकाळी 9 वाजेपासूनच उमेदवार सूचक, अनुमोदक आणि समर्थकांनी नॉर्थ कोर्ट परिसरात गर्दी केली होती। गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने करमाळा रोडवर बॅरिकेड्स लावले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शिस्तबद्ध प्रवेशासाठी पोलिसांनी चोख नियोजन केले होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह समोर दिवसभर अलोट गर्दी होती। विशेष म्हणजे रिंगणात जुन्या नव्या चेहऱ्यांची सांगड। यंदाच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसोबतच अनेक नवोदित तरुण महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले आहेत। त्यामुळे यंदाची निवडणूक जुन्या अनुभवी नेत्यांविरुद्ध नवे चेहरे अशी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत। निवडणूक रिंगणातील प्रमुख चेहरे: लोणी गटातून राणी रेवणनाथ ढोरे, डोंजा गटातून सिद्धेश्वर पाटील, धनंजय सावंत, भाऊसाहेब खरसडे, शेळगाव गटातून बंडू भांडवलकर, अमरसिंह मोरे, शरद पवार, रेवण कासार। दिवसभरातील राजकीय हालचाली, पक्षांचे शक्ती प्रदर्शन आणि वाढलेली उमेदवारांची संख्या हे पाहता परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। आता सर्वांचे लक्ष अर्ज छाननी आणि माघारीनंतर रिंगणात राहणाऱ्या अंतिम उमेदवारांकडे लागले आहे। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।